श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपली इच्छा असूनही आपल्याला काही गोष्टी मिळत नाही, मग आपला संताप होतो. पण त्यामागे देखील काही कारणं असतात, जी फक्त आपल्या स्वामी आईला माहीत असतात. म्हणूनच आपण जेव्हा स्वतःला आईला समर्पित करतो, तेव्हा आपल्या आयुष्याच्या सर्व गोष्टी आईवर सोपवून देणं योग्य ठरेल. कारण आपल्यासाठी कधी, केव्हा आणि काय योग्य आहे ते आपल्यापेक्षा आपल्या आईला माहीत असतं. म्हणूनच तर आपलं आयुष्य आईच्या सानिध्यात सुरक्षित असतं. मग आपल्या आयुष्याचे निर्णय आपली आईच घेते आणि ते योग्यच असतात. कारण हा ब्रह्मांड आईच्या मर्जीने चालतो. मग जर तिच्या हातात आपलं आयुष्य असेल तर आपलं भाग्यच आहे ना. आईच्या छत्रछायेखाली विसावा करत आहोत, याहून दुसरं सुख कोणतं असू शकतं का? मला तरी नाही वाटत. पण प्रत्येकाने आपले आपले अनुभव स्वतः घ्यावे, जेणेकरून आईच्या लीला आपल्याला कळून घेण्यास मदत होते. तसंच आईच्या लीला इतक्या आहेत की त्याचा अंत नाही. आपण इतके भाग्यवान आहोत की आईने आपल्याला निवडलं आहे. मग आपण पण आईला अभिमान वाटावा असं कार्य करणं गरजेचं आहे, बरोबर ना? खरं तर आईला काही फरक पडत नाही कोण भक्ती करतंय, कोण भक्ती करत नाही. कारण आईला सगळी लेकरं सारखीच. पण आपण ठरवावं की आपण आईला समर्पित कसं करून घ्यावं, जेणेकरून आईची प्रचिती आपल्याला यायला सुरुवात होईल. किंवा असं म्हणता येईल की आईची कृपा आपल्यावर होण्यास सुरुवात होईल. हे प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव असतील, कारण प्रत्येकाचे भाग्य किंवा आयुष्य भिन्न असते. म्हणूनच आपण स्वतःमध्ये कधीच अहंकार बाळगणं, इतरांशी तुच्छपणे वागणं किंवा समोरच्याला कमी लेखणं योग्य ठरणार नाही. कारण जर आईचे अनुभव आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटत असेल, तर वरील गोष्टी आपल्यामधून नष्ट करणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.